श्री स्वामी समर्थ. चला आज आपण जवसाची चटणी बनवणार आहे. तर इथं आपण अर्धा किलो जवस घेतलेले आहेत आणि इथं लाल मिरची घेतलेली आहे. आपण घरी काढलेले लाल मिरची, ह्यात काहीच नाही टाकलेलं. आणि इथं चव्यानुसार मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण हे जवस ह्या तव्यावरती भाजून घेऊया. गवळे गवळे जवस भाजून घेऊया. हे आपण विकत आणलेले जवस आहेत, घरचे नाहीत. म्हणून आता आपण नीट करून स्वच्छ हिला भाजून घेऊया. असे खरपूस भाजले ना मग चटणीला चव येते. म्हणून आता आपण खरपूस हे भाजून घेणार आहे. बघा असे आपले खरपूस भाजलेले आहे आणि असा वास पण सुगंध यायला लागलाय. आणि हे जवस का आपण चटणी बनवतो की हे हाडासाठी चांगले असते. नेहमी जवस खावावं जेवणामध्ये. चटणी बनवा किंवा असं कुठले पण ह्या त्यामध्ये जवस वापरून खाल्ले ना चांगलं असते. का तर हे हाडाला मजबूत करण्यास मदत होते जवस खाल्ल्याने. म्हणून नेहमी आपण चटणी बनवतो जवसाची. आणि जेवणासोबत खायला पण तेवढीच चव येते ना जेवणाला. म्हणून जवसाची चटणी आज बनवणार आहे. हो काय, तर आता काढून घेतलेले आहे जवस. आपण जरा 2 मिनटं थंड करायला ठेवू. गरम गरम आहे. आणि मग ह्या मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया. बघा आता आपले जवस थंड झालेले आहेत. आता तर आपण ह्याच्यामध्ये हे सारण घालून घेऊया. आता आपण मिरची आणि चटणी टाकून ह्याला तर मिक्सरनं फिरवून घेऊया. बघा हो का, आपली चटणी काढून झालेली आहे. आणि व्हिडिओमध्ये वेगळाच कलर दिसते आणि असा वेगळा कलर आहे चटणीचा. आणि चवीला तर हो का एकदम अशी गावरान चव आहे. एवढी छान झाली चणचणीत ना, खूप म्हणजे खूपच छान झाली. चवीला तर एकच नंबर झाली. माझ्या बहिणींनो, नक्की जवस आणून घरी अशी चटणी बनवून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, फॉलो करा.